माझ्यासोबत आता भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे जे कार्यवाह आहेत ते नरसिंगजी झरे आहेत. नरसिंगजी नमस्कार, तुमचं दर्पण मीडियामध्ये. सध्या महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी गतवर्षी एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल जो की घेतला गेला भटक्या जाती जमातींसाठी. भटके विमुक्त दिन 31 ऑगस्टला साजरा गेल्या वर्षीपासून आपण करतोय. नेमकं हे काय आहे किंवा ह्याचा परिणाम भटक्या जाती जमातींवरती काय होणार आहे? तसं भटके विमुक्त विकास परिषद ह्या 31 ऑगस्टच्या संदर्भामध्ये गेली 5-7 वर्ष झालं खूप शासकीय लेवलनं आणि सामाजिक लेवलनं खूप प्रयत्न करत होते की भटके विमुक्त हा दिवस शासनाने मान्य करावा आणि तो कार्यक्रम सर्वदूर समाजापर्यंत पोहोचावा असं आमचा आग्रह होता. शासनाने ते गेल्या वर्षी मान्य केलं आणि तसं एक परिपत्रक काढून सर्व संबंधित सर्व कार्यालयांना आणि सर्व समाजापर्यंत ते पोहोचलं. आम्हाला एकदा एवढा आनंद होतोय की महाराष्ट्र शासन हा प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो, परंतु आमचे जे भटके विमुक्त बांधव आहेत ते 1952ला क्रिमिनल ऍक्ट ह्या कायद्यातून मुक्तता मिळाली आणि तारेच्या कंपाऊंड मधून सुटका झाली, म्हणजे आम्ही म्हणतो की तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आम्ही आज पारतंत्र्यातच होतो. गुन्हेगारी जमाती म्हणूनच आमच्याकडं पाहिलं जायचं. हिच्यातून मुक्तता ज्यावेळेस मिळाली आम्हाला केंद्र सरकारच्या या माध्यमातून ही मुक्तता मिळाली. ही मिळाल्यानंतर हा जो स्वतंत्र आम्हाला उपभोगायचा जो दिवस आहे तो प्रत्येक समाजापर्यंत गेला पाहिजे, स्वाभिमानाने तो सांगता आला पाहिजे की आम्ही आज या समाजाचा एक अविभाज्य भाग स्वतंत्र झालेलो आहोत आणि आम्ही आपल्या बरोबर सगळ्यांबरोबर सामंजस्यपणानं आनंदितपणानं सन्मानपूर्वक आम्हाला जगण्याची जी संधी मिळाली त्याचा आनंद आम्हाला व्यक्त करता यावा. मला एक तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की 31 ऑगस्ट 1952 जो या दिवस होता त्याचं भटके विमुक्त समाजाच्या दृष्टीने नेमकं या दिवसाचं काय महत्व आहे? तसं सोलापूर या ठिकाणी सेटलमेंट आहे, तसे खूप ठिकाणी सेटलमेंट होते. सेटलमेंट याचा अर्थ इंग्रजांनी एक जाचक क्रिमिनल ऍक्ट आमच्या समाजावरती लादला होता. किती साली तो? 1871. 1871 साली. त्याद्वारे आमचे ह्या सगळ्या समाज हे लढवय्या आणि इंग्रजाच्या या जुलमी राजकर्त्यांना सळुकी पळो करून सोडणारे हे आमचा समाज, कधीही आम्ही त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही. आम्हाला आमची भूमिका आमची भटकेमुक्तांची स्पष्टच होती की आम्ही या धरती मातेचे आम्ही सुपुत्र आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही तुमची गुलामगिरी पत्करणार नाही. या एका ह्याला कंटाळून त्या इंग्रज सरकारने आमच्यावरती हा ऍक्ट लागू केला आणि आम्हाला त्या सेटलमेंट म्हणजे ताराची कुंपण, त्याच्या कुंपणामध्ये त्यांना आम्हाला रहवास दिला आणि दररोज तिची सकाळ आणि संध्याकाळ हाजरी घ्यायला सुरुवात केली आणि त्या हाजरीला जे अनुपस्थित आहे त्याला त्या ऍक्टच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला सळुकी पळो करणे आणि त्याला नामोहराम करण्याचं जे काही षडयंत्र इंग्रजांनी आमच्यावरती लादलं होतं तो 1952ला केंद्र सरकारने त्यावेळेसचे पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांनी त्यांच्या एका समितीने हा निर्णय घेतलेला आणि ह्या निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला ते स्वातंत्र्य मिळालं त्या कायद्यामधून असं मला वाटतंय. ब्रिटिशांनी 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट हा लागू केला होता, त्याचा नेमका भटक्या विमुक्त समाजावरती काय परिणाम झाला? नाही, याचा एवढा वाईट परिणाम झालेला आहे की आम्ही जसे एखाद्या जनावराला त्या खुंट्याला बांधून टाकल्यासारखं आम्हाला त्या तारेच्या कुंपणामध्येच जीवन आमचं एकदम बांधील झालं आणि तिच्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र वागू शकत नव्हतो, राहू शकत नव्हतो, काही करू शकत नव्हतो. याचा परिणाम जसं प्रशासकीय लेवलनं झाला तसं मानसिकता ही सामाजिक लेवलने झाली. समाज यांच्याकडं हे चोर दरोडेखोर गुन्हेगार जाती म्हणून आमच्याकडे सगळेजण त्या दृष्टीने पाहायला लागले. याचा परिणाम हा घातक सामाजिक दृष्ट्या, नंतर पुन्हा राजकीय दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या ह्या सगळ्या तिन्ही स्तरावरनं आमच्यावर नामोहराम करण्यात आलं. त्याच्यामुळं या कायद्याचा आमच्या पिढ्यानपिढ्या जो परिणाम झाला होता हा खूप घातक होता. कायदा रद्द होऊन मला वाटतं जवळपास 70 वर्ष झालेली आहेत, परंतु गुन्हेगार जमात
म्हणून जो कलंक आपल्यावरती लागलेला होता तो कुठेतरी पुसला गेला आहे असं वाटतं का? आता कसं आहे, कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हेगार हा शब्द पुसला गेला, परंतु आमच्याकडे जनमानसातल्या काही भागामध्ये आणखीही या कायद्याच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याचा परिणाम जनमानसावरती दिसतो. तो नष्ट झाला पाहिजे, यासाठी आमची प्रयत्न चालू आहे. भटकीमुक्ती विकास परिषद तो प्रयत्न करत आहे, शासन तो प्रयत्न करत आहे की या समाज हे या प्रवाहात आलेले आहेत. आता ते गुन्हेगार आणि चोर दरोडेखोर नाहीत. आणखी पोलीसच्या त्या ह्याच्या प्रशिक्षणामध्ये काही गुन्हेगार जमाती या संदर्भातचे जे काही ऍक्ट शिकवले जातात. तर आम्ही शासनाबरोबर ते सांगतो की हे सगळे जे गोष्टी आहेत, आम्हाला सगळ्या गोष्टी पुसून टाकायच्यात आणि पूर्ण मानसिकतेनं या समाजाबरोबर आम्हाला जगायच्या, स्वाभिमानाने जगायच्या, आनंदीत जगायच्या. विमुक्ती झाली, पण भटक्या विमुक्त समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का हो? तसं जर बघितलं तर स्वातंत्र्याचा अर्थ काय की या समाजामध्ये सन्मानपूर्वक जगता यावं, स्वतंत्रपणानं सगळ्या गोष्टी करता याव्यात, स्वतंत्रपणानं आपलं वास्तव्य करून राहता यावं, आपल्या मुलांना शिक्षण मिळावं, आपला आर्थिक सामाजिक सगळ्या दृष्टीनं उन्नती आणि प्रगती व्हावी. पण असं आमच्या ज्या काही भटकीमुक्त जाती आहेत, पारंपरिक उद्योग करणाऱ्या, पारंपरिक लोक कला सादर करणाऱ्या, ह्या सतत पूर्ण देशभर हे भ्रमंती करत असतात. या समाजाचे जे काही मूळ जे कामं आहेत ते कामं या प्रचलित औद्योगिक क्रांतीच्या ह्याच्यामुळं ते नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं आमच्यावरती आर्थिक आघातही झाला, सामाजिक आघात झाला. ते हळूहळू आम्हाला नष्ट करायचे आणि पूर्व जे आम्हाला वैभव होतं, आमचं पहिलंच वैभव होतं, ते आम्हाला पुन्हा स्थापन करायचं. नरसिंगजी, सरकारच्या ज्या घोषणा आहेत आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये नेमकी किती तफावत आहे असं तुम्हाला वाटतं? तशी खूप तफावत आहे. शासन बरेच काही योजना या समाजापर्यंत आणलेल्या आहेत, परंतु आमच्या समाजाकडे, बऱ्याच समाजाकडे हे शासकीय डॉक्युमेंटेशनच नाही. आधार कार्ड नाही, सहज स्थलांतरित होत नाही, मग आधार कार्ड नाही, रहिवास नाही, मग मतदानाचं ओळखपत्र नाही, अशा खूप काही गोष्टी या देशाचं नागरिकत्वाच्या ज्या काही गोष्टीचे कागद लागतात ते आमच्याकडे नाहीत. त्याच्यामुळं ज्या काही योजना आहेत त्या योजना हे कागदावरती ते कागदपत्र दाखल केल्यानंतर मिळणाऱ्या योजना आहेत. आमच्याकडे कागदच नसल्यानंतर आमच्याकडे त्या योजना मिळतील कसं? बरोबर आहे, मुळात अडचण. मग आम्ही शासनावरती ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या की या समाजाच्या अशा अशा अडचणी आहेत. शासनानेही चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि प्रत्येकाला राशन कार्डापासून ते सगळ्या मतदान ओळखपत्र, आधार कार्ड अशा प्रकारचे सगळे डॉक्युमेंट देण्यासाठी शासनाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्यासाठी राजे उमाजी नाईक अभियान राबवलं गेलंय. त्या अभियानाच्या मार्फत खूप काही लोकांना हे सगळे डॉक्युमेंट काढण्यामध्ये सुकरता आणि सहजता यात निर्माण झालेली आहे. मी या दृष्टीने शासनाचे अभिनंदन करतो आणि शासनाला विनंती करतो की ही सर्व दूर सगळ्या वस्तीतल्या, ताड्यातल्या, पाड्यातल्या सगळ्या लोकांना हे जर डॉक्युमेंट मिळाले तर ह्या सगळ्या योजनेचा, आपल्या ह्या प्रशासकीय योजनेचा लाभ घेता येईल. ही अशी काही यंत्रणा शासनाने हाती घ्यावी लागेल, तर त्या या समाजाला या सगळ्या गोष्टीचा लाभ देता येईल आणि या समाजाला आर्थिक क्रांतीमध्ये आपल्याला भर टाकता येईल. पुढील 10 वर्षात भटके विमुक्त समाजाचा चेहरा बदलायचा असेल तर पहिली 3 पावले कोणती टाकावी लागतील आपल्याला? मला असं वाटतं की पहिल्यांदा हे काही आताच आपण पाऊल टाकतोय असं नाही. देशाची आपली जी संस्कृती, नंतर जी पाठीमागची जी पार्श्वभूमिका जर बघितली आपण, भटकीमुक्तांचा इतिहास हा खूप उज्ज्वल आणि परंपराने भरलेला आहे. खूप मोठा इतिहास आहे. भटकीमुक्त ह्या समाजाने या देशाच्या क्रांतीमध्ये, देशाच्या GDP मध्ये, देशाच्या औद्योगिक क्रांतीमध्ये, परिवहनामध्ये सगळ्यात मोठं आणि मोलाचं काम केलं आहे. शासकीय म्हणजे अवजार देण्याचं काम, औषध देण्याचं काम, नंतर म्हणजे सगळ्या ज्या काही हत्यारे अवजारे निर्माण करण्याचं काम, मातीतून लोखंड उतरण्याचं काम, म्हणजे उतारी, घिसाडी, कैकाडी ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ह्या खूप मोठा इतिहास या समाजाचा राहिलेला आहे. आणि ह्या इतिहास आता तू वेरूळ अजिंठा आपण लेणी बघायला जातो, ती खोदकाम कोणी केलं असेल? या भटकीमुक्त समाजानेच केले. एवढ्या सगळ्या
लाकडांच्या ज्या काही कोरी वस्तू आहेत, एवढे गड किल्ले आहेत, ह्या सगळ्या कुणी तयार केल्या असतील? त्याच्या सगळ्यात मोठं योगदान हे भटके विमुक्ताचं आहे. त्यावेळेसचे हे ज्ञानी आणि खूप मोठा इतिहास असलेले हा समाज आहे. त्या समाजाचं जे वैभव होतं प्रचलित या इंग्रजाच्या काळामध्ये, परकीय आक्रमणाच्या काळामध्ये, हे जे वैभव आहेत हे नष्ट होत गेलं. हे नष्ट होत गेल्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आता प्रचलित ह्याच्यामध्ये या मागलचा जो आमचा इतिहास आहे त्याप्रमाणे आमच्या समाजाची क्रांती आणि प्रगती झाली पाहिजे. मला शासनाला एवढं म्हणायचं आहे की या भटकेमुक्त समाजांना जे काही स्थिरता असेल, सामाजिक स्थिरता असेल, गाव कुसामध्ये त्यांना घरं बांधून देण्यासाठी खूप मोठी मदतीची आवश्यकता आहे. या भटकेमुक्तातील प्रत्येकाची बोलीभाषा स्वतंत्र आहे. त्या बोलीभाषेतून प्रमाण भाषेतलं शिक्षण या सर्व मुलांना जर मिळालं तर या ह्याच्यामध्ये सर्वजण शिक्षित होतील आणि पुढे जातील. या सगळ्यांची उद्योगशील आणि प्रगतिशील माणसं आहेत, तर त्यांना थोडी एक मदतीचा हात जर मिळाला सर्वांना तर हे सगळा हा समाज हा एक मोठे उद्योजक निर्माण करणारा समाज आहे, मोठा इतिहास क्रांती करणारा समाज आहे. या समाजाला या पद्धतीने जर सहकार्य शासनाने जर केलं तर खूप आपण आपला हे समाजच नाही तर आपला देश आणखी एक पाऊल पुढे जाईल आणि आपल्या देशाची खूप मोठी आर्थिक क्रांती, प्रगती आणि देशाची सर्व अर्थानं प्रगती होईल आणि सर्व समाज हा सर्व समावेशक होईल, समाजाच्या मूळधारेशी येईल आणि समाज हा कुठल्याही प्रकारचे समाजापासून तुटणार नाही, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित राहणार नाही. हे काळजी शासनाने घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा भटके विमुक्तांच्या किती जाती जमाती आहेत? महाराष्ट्रामध्ये 52 जाती आहेत आणि पोटजाती, उपजमाती ह्या 200च्या वरती आहेत. तर या ज्या प्रत्येक जो समाजाची जाती आहे त्या जातीच्या आणखी काही पोटजाती आहेत, जसे की संख्या वाढू शकते, खूप मोठी संख्या वाढू शकते. तर मला असं म्हणायचं आहे ह्या जाती ह्या स्वतंत्र एक वेगवेगळं अस्तित्व घेऊन काहीतरी एक वेगळं त्यांच्याकडे कल्चर असलेली जाते. त्या कल्चरचा खूप मोठा एक इतिहास राहिलेला आहे. त्याचा कल्चरचा विकासही झाला पाहिजे, प्रगतीही झाली पाहिजे असं मला वाटतं. सध्या महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने जो भटके विमुक्त दिन 31 ऑगस्ट असा जाहीर केलेला गेल्या वर्षीपासून, त्याचा खूप चांगल्या पद्धतीमध्ये जनसामान्यांमध्ये, भटक्या समाजामध्ये, आपल्या देशावरती, महाराष्ट्रावरती चांगला फायदा होईल. मला असं वाटतंय की ह्या समाजाला स्वतःची जागृती तर निर्माण होईल की मला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, या देशाचं नागरिकत्व मिळालेलं आहे, या समाजामध्ये मी सन्मानपूर्वक जगू शकतो, मी आता गुन्हेगार नाही किंवा मी वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित नाही. तर मला प्रगती करण्यासाठी माझा हा जो दिवस आहे मला सतत स्मरणात ठेवता आला पाहिजे. माझा इतिहास मला जाणीव आणि जागृतीमध्ये माझ्यामध्ये भर पडली पाहिजे. मला आता काय प्रगती करायची आहे आणि मला माझ्या विकासात्मक मार्ग कोणते आहेत हे मला स्वतःला कळले पाहिजे. हे त्या भटके विमुक्त दिवसामध्ये आपल्याला, प्रशासनाला, समाजाला आणि माझ्या भटके विमुक्त समाजाला ह्या तिघांनाही ते कळेल. आणि या दिवसाचं एवढं अनन्यसाधारण महत्व आहे की हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे 14%, 12% हा राहणारा जो समाज आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा दिवस आणि खूप आनंदाचा दिवस आम्ही मानतो. ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल महाराष्ट्र. खूप मोठा ऐतिहासिक निर्णय. यासाठी आम्हाला खूप वर्ष शासनाबरोबर झगडावं लागलं, प्रयत्न करावा लागला, पत्र व्यवहार करावं लागलं, या देशात या भटकेमुक्तांचं महत्व सांगावं लागलं, या भटकेमुक्तांच्या या दिवसाचं महत्व सांगावं लागलं. तेव्हा शासनाने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मी शासनाचं पुनश्च एकदा मी अभिनंदन आणि आभार मानतो की भटकेमुक्तांना जो तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे तो न्याय सर्व समाजाच्या स्तरापर्यंत हा पोहोचावा अशी त्या दृष्टीनं खूप महत्वाचं पाऊल हे आपलं राहील असं मला वाटतं. आपण थांबूया तिथे. हे नरसिंगजी झरे, महाराष्ट्र भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे मला वाटतं कार्यवाह आहेत आपण. त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या काही गोष्टी आहेत की जे भटके विमुक्तांसाठी आधार कार्ड पासून ते पुढचे काही त्यांचे कागदपत्र असतील त्या दृष्टीने त्यांचं कामकाज चालतं. भटक्या समाजासाठी ते नेहमी झगडत राहिलेले आहेत, पुढे पण त्यांचं कामकाज चालू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय. आपण थांबूया त्या ठिकाणी. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.